येवला शहरात पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत गांजा तस्करीचं जाळं उखडून काढलं आहे। 2 आरोपींना जेरबंद करत तब्बल 4 किलो 230 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी बसवर सर्च ऑपरेशन राबवलं आणि या कारवाईत महत्त्वाचे उलगडे झाले आहेत। गोपनीय माहिती मिळाल्यानंतर येवला शहर पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले। हे पथक विंचूर चौफुली ते शिवसृष्टी परिसरात नाकाबंदी करून आकाश ट्रॅव्हल्सची बस थांबवून तपासणी केली। या तपासणी दरम्यान आरोपी रितेश रामदास पटेल यांच्या ताब्यातून 4 किलो 230 ग्रॅम गांजा सापडला। या चौकशीत आरोपींनी कबुली दिली आहे की तो आणि त्याचा साथीदार गणेश सुरेश सिंग परदेशी हे दोघे मिळून मुंबईत गांजा पुरवण्याचं काम करतात। या प्रकरणात अजून एक गंभीर बाब म्हणजे आरोपी गणेश परदेशी याच्यावर धुळे पोलीस ठाण्यात आधीपासूनच गांजा तस्करीचा गुन्हा नोंद आहे। या संपूर्ण प्रकरणाची नोंद येवला पोलीस ठाण्यात एनडीपीएस ऍक्ट कलम 8, 20, 29 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। एकेकाळी पैठणी साडीसाठी प्रसिद्ध असलेले येवला गुन्हेगारीच्या वाढत्या सावटाखाली का येत आहे, हा मोठा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे। पोलिसांची धडक मोहीम सुरूच आहे। आणखी किती जण या रॅकेटमध्ये सामील आहेत याचा उलगडा लवकरच होणार।